तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण पाहिलेला आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आज आपण सुरुवात करणार आहोत अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन या संदर्भात आपल्याला पाहायचं आहे. तर बेटा, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय? अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय? आता थोडंसं तुम्ही या ठिकाणी पाहाल की आपल्याला बघा, अँग्युलर व्हेलॉसिटीची कन्सेप्ट पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतात कशाला? तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ दॅट पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू टाइम. ह्याचा अर्थ असा, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर displacement with respect to time. The rate of change of angular displacement, the rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity. आता ही जी angular velocity असते, ही angular velocity ओमेगाने इंडिकेट केलं जातं. ह्याला कशाने इंडिकेट केलं जातं? माय ओमेगाने दर्शवलं जातं. angular velocity is indicated by ओमेगा. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. ह्याला ओमेगाने दर्शवतात. आलं का लक्षामध्ये? अँग्युलर व्हेलॉसिटीला कशाने दर्शवतात? ओमेगाने. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजे ह्याचा नेमका अर्थ काय होतो? या ठिकाणी बघा, आपल्याला बघायचं आहे द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. पार्टिकल ज्यावेळेस हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कार्य करत होतं, आपण पाहिलेलं आहे. पार्टिकल हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कार्य करतोय. त्याची रेडियस आर आहे, हा सेंटर ओ आहे. पार्टिकल हा ए पोझिशनला आहे, अँटी क्लॉकवाईजमध्ये हे परफॉर्म करतं. ज्यावेळेस पार्टिकल हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरतं, तेव्हा ही त्याची पोझिशन वेक्टर आहे. आपण या अगोदर पाहिलेलं आहे. वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू पोझिशन ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड ॲज द रेडियस वेक्टर और पोझिशन वेक्टर. मग हा पॉइंट काय झाला? ए पार्टिकल हा ए पोझिशनवरनं बी पोझिशनवरती आलेला आहे. काहीतरी ह्यानं टाइम घेतला, इन टाइम टी इतक्या वेळामध्ये, डेल्टा टी इतक्या वेळामध्ये. तेव्हा तू इथं काय अँगल तयार करू लागले बेटा? इथं थिटा इतका अँगल तयार करू लागले. ह्यानं किती डिस्टन्स कव्हर केला? यस, इतकं डिस्टन्स कव्हर केला. मग आपण काय फॉर्म्युला पाहिलेला होता? थिटा इज इक्वल टू काय पाहिलं होतं आपण? थिटा इज इक्वल टू यस अपॉन आर. पाहिलं होतं की नाही आपण? थिटा इज इक्वल टू काय? यस अपॉन आर. आपण हे पाहिलेलं आहे. म्हणजे यस इक्वल टू आर इंटू थिटा. हे खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे, हे लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? मग आता आपल्याला बघायचं आहे अँग्युलर व्हेलॉसिटी, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे जसं या ठिकाणी आता तुम्हाला एक साधी व्याख्या सांगतो मी. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज लिनियर व्हेलॉसिटी. आपण पाहिलेला आहे. सेम आहे, सेम. हे कशामध्ये येतं? माय वन डायमेन्शनल मोशनमध्ये येतं. वन डायमेन्शनल मोशन म्हणजे काय? ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशनमध्ये काय होतं? डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट हा भाग येतो. तर इथं टू डायमेन्शनल मध्ये आपण बघतोय. टू डायमेन्शनल ह्याचा अर्थ काय झालं? हे सर्क्युलर फॉर्म मध्ये आपण बघणार आहोत. म्हणजे या ठिकाणी जसं लिनियर डिस्प्लेसमेंटचा विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी किंवा लिनियर स्पीड आहे, तसं सेम या ठिकाणी आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर व्हेलॉसिटी. कळालं काय? अँग्युलर व्हेलॉसिटी या ठिकाणी द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग काय फॉर्म्युला तयार होईल याचा? ओमेगा इज इक्वल टू थिटा अपॉन टी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम मध्ये इन्फिनिटेसिमल जर आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी घ्यायची असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ओमेगा इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी अशा पद्धतीचं आपल्याला तिथं लिहावं लागतं. पण ही कन्सेप्ट फक्त समजून घ्या. ही कन्सेप्ट ह्याच्यासाठी असते की ह्याच्यावरचे प्रॉब्लेम वगैरे तुम्हाला विचारले जातात. आलं लक्षामध्ये? तर बघा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. जसं अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे, तसं अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. आपण राईट हँड रूलने जसं इथं पाहिलेलं आहे की अँग्युलर डिस्प्लेसमेंटची ही जी डायरेक्शन असते, अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन असते, सेम त्याच डायरेक्शनमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी असते. आपण या ठिकाणी थोडंसं मी तुम्हाला वेगळ्या
पद्धतीने एक डायग्राम काढून सांगतो. बघा, तुमच्या लक्षात येईल की आपल्याला नेमकं अँग्युलर वेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे ती कशी असते. राईट हँड रूलने आपण पाहिलेलं आहे. याच्या अगोदर मी तुम्हाला बोललो होतो की राईट हँड रूलने आपल्याला ती डायरेक्शन आपल्याला त्या अँग्युलर वेलॉसिटीची सांगता येते. ते कशा पद्धतीने सांगता येते. तर बघा बेटा, मी तुम्हाला ह्याच्या अगोदर रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट पाहिलेलं आहे, सांगितलेलं आहे. आपण इथं गृहीत धरूया की हे एक पार्टिकल आहे, तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कार्य करतोय. बरोबर. आता बघा, हे इथं सेंटर आहे, ही त्याची रेडियस झाली. पार्टिकल हा इथं आहे एला, तो पार्टिकल ए पासून बी ला आलेला आहे. ह्यानं काहीतरी डिस्टन्स कव्हर केला यस. ह्यानं इथं अँगल तयार केलेला आहे सेंटरला थिटा. बरोबर आहे. हा सेंटर हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जातं, अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये. तर हे जे थिटा असतं ना, विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. बरोबर आहे. अँग्युलर स्पीड म्हणजे आपण काय पाहिलं बेटा, अँग्युलर स्पीड म्हणजे थिटा अपॉन टी, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर स्पीड किंवा अँग्युलर वेलॉसिटी. हा जो थिटा असतो ना, हा थिटा राईट हँड रूलने कसा आहे, तो त्याच्या परपेंडिक्युलर असतो. आलं का लक्षामध्ये, इकडे असा सेंटरला. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन तुम्हाला पाहायला मिळते. हे झालं अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन. म्हणजे इथं जो आहे तो सेम अँग्युलर व्हेलॉसिटीची पण डायरेक्शन कशी असेल, यासारखीच असेल, थिटा सारखीच असेल. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीचं डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज सेम ॲज दॅट ऑफ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट अकॉर्डिंग टू द राईट हँड रूल. आलं लक्षामध्ये. राईट हँड रूलच्या नियमानुसार आपल्याला हे बघायचं. या ठिकाणी राईट हँड रूल काय सांगतं, थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड कर्व्ड फिंगर गिव्स द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द पार्टिकल्स इन अँटी क्लॉकवाईज सेन्स. आता आपण थोडंसं उलटं बघूया. जर हा पार्टिकल क्लॉकवाईज फिरला तर, जर हा पार्टिकल क्लॉकवाईज फिरला, क्लॉकवाईज कळतं म्हणजे घड्याळाच्या दिशेने जर तो पार्टिकल फिरत असेल, म्हणजे या डायरेक्शनमध्ये जर तो पार्टिकल फिरत असेल, तर काय होईल, कोण सांगेल मला सांगा बरं. तो खालच्या दिशेनं होईल. अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन अशी असेल. समजलं. कारण पार्टिकल हा असा, ही रेडियस इथं आहे, पार्टिकल इकडे यायला म्हणजे हा पार्टिकल इथं आला असेल. हा पार्टिकल एला आहे तर तो पार्टिकल बी ला आला. अँगल हा कसा तयार झाला, हा थिटा तयार झाला. इकडचा अँगल इकडे होता का नाही, हो का, हे अँगल इकडे होता तर हा अँगल इकडे तयार होईल, म्हणजे हा सेंटर. त्या पद्धतीनं या ठिकाणी जर आपण बघितलं तर तो क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला येईल. हा फरक आपल्याला लक्षात येणं खूप महत्वाचं आहे आणि खूप महत्वाचा बीट आहे. हा एवढा महत्वाचा बीट आहे की आपल्याला हे बीट पूर्ण चांगल्या पद्धतीनंच कव्हर करावं लागेल. हे समजलं तर महत्वाचं आहे. बघा, अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये ज्यावेळेस पार्टिकल हा मूव्ह होत असतो तेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन आहे. आणि तेव्हा अँटी क्लॉकवाईज मध्ये तो वरच्या दिशेने दाखवते, क्लॉकवाईज मध्ये कुठं दाखवते, ते खालच्या दिशेने दाखवते. हे विसरायचं नाही. आलं लक्षामध्ये. म्हणजे जसा पार्टिकल हा अँगल तयार करतोय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट जसं तयार होतो, त्याच पद्धतीने अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शननं अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन असते. हे महत्वाचं पॉईंट लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये बेटा. तर बघा, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर व्हेलॉसिटी. खूप महत्वाचा बीट आहे. प्रॉब्लेम सोडवत असताना डेफिनेशनवर जाऊ नका. प्रॉब्लेम खूप जबरदस्त प्रॉब्लेम पडतात ह्याच्यामध्ये. बेसिक आहे हे, बेसिक खूप महत्वाचा भाग आहे. काय सांगितलं रे मी, अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय सांगितलं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. चला आपण गृहीत धरूया हा पार्टिकल कम्प्लिटली वन सरकम्फरन्स कम्प्लीट करतोय. म्हणजे बघा, सरकम्फरन्स डिस्टन्स ह्याचा 2πr होतो डिस्टन्स. पण अँग्युलर ज्यावेळेस तो सेंटर पासून हा अँगल तयार करत असतो, तो अँगल इथं असताना इथून इथं गेला थिटा तयार झाला, इथून इथं गेला थिटा तयार झाला, असं करत असताना कम्प्लीट वन रोटेशन कम्प्लीट करतो सेंटरला. तेव्हा तो किती असतो, 2π. कळालं का. ह्यालाच म्हणतात 360 डिग्री. आलं लक्षामध्ये. मग थिटा किती तयार होतो, ओमेगा इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय, ह्यानं काहीतरी टाइम घेतला, इथं स्मॉल टी आपण कन्सिडर करूया कॅपिटल टी. इतक्या वेळामध्ये तो कम्प्लीट वन रिव्होल्युशन करतोय, म्हणजे इतका अँगल तयार करतोय. हा सूत्र तयार झालं बघा. अँग्युलर स्पीड, अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तयार झाला 2π/t. आपल्याला माहिती आहे रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड इज कॉल्ड एज द फ्रिक्वेन्सी, आणि आपण त्याला म्हणू शकतो 2πn. काही जण ह्याला एफ न पण दर्शवतात, न्यू न पण दर्शवतात. हा झाला अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. अँग्युलर स्पीड, अँग्युलर व्हेलॉसिटी
स्पीड म्हटलं की स्केलार फॉर्ममध्ये येतं, वेलॉसिटी म्हणले की वेक्टर फॉर्ममध्ये येतं. तर हे लक्षात ठेवा, दोन फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. ओमेगा इक्वल टू 2π/t, ओमेगा इक्वल टू 2πn, ओमेगा इक्वल टू θ/t. नंबर ऑफ टर्न्स किती होऊ लागलेत, किती रोटेशन्स होऊ लागलेले आहेत. त्यांनी सांगितलं की 1/5 रोटेशन्स होते म्हणजे 2/5 होईल. 1/3 रोटेशन होते तर 2/3 होईल. 1/3 ऑफ टोटल रोटेशन्स. टोटल रोटेशन्स म्हणले की 2π. त्यानं म्हटलं की बाबा 1/5 रोटेशन्स. याचा अर्थ काय झाला, 1/5 म्हणजे किती होईल रे, हे झालं 2/5π. इतकं या ठिकाणी तुमचं रोटेशन्स कम्प्लीट होतं. थिटा इतकं तयार होतो. काय असेल ते त्याचा टायमिंग घ्यायचा आणि तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. म्हणून हे लक्षात ठेवायचं बेटा. आपण पाहिलेलं आहे, हे बघा मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतात. थिटा म्हणजे किती सांगितलं होतं रे, 2πn, नंबर्स ऑफ रोटेशन्स. आता आलं का नाही तुमच्या समोर, नंबर ऑफ रोटेशन, 1/5 रोटेशन्स आहे हे. थिटा म्हणजे हो का हे 2π, इथं सांगितलं 2πn, नंबर्स ऑफ रोटेशन, 1/5 रोटेशन्स. हे थिटा इक्वल टू 2πn, n इक्वल टू नंबर ऑफ रोटेशन्स. हे लक्षात ठेवायचं फॉर्म्युला. आलं का लक्षामध्ये, हे विसरायचं नाही. हे थिटाचा फॉर्म आहे. जर थिटा हे 2π, हे 2π आणि नंबर ऑफ रोटेशन जर दिला तर थिटाचा आपण फॉर्म्युला अँग्युलर डिस्प्लेसमेंटमध्ये पाहिलेला होता. आलं लक्षामध्ये. तर हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, हे लक्षात ठेवायचं. आणि ह्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम पण सोडवायचे आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे कसे प्रॉब्लेम विचारले जातात, काय नाही, आपल्याला बघायचं आहे. लक्षात आलं माय. तर हे लक्षात ठेवा. अँग्युलर व्हेलॉसिटीची काय डेफिनेशन झाली, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज काय झालं, अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी. आता हिचं कशामध्ये मोजायचं, ह्याचं काय SI युनिट आहे. थिटा कशात मोजतेत रे, थिटा मोजतेत रॅडियन मध्ये. टाइम कशात मोजतेत बेटा, सेकंद मध्ये. आणि म्हणून ह्याचा युनिट काय तयार होतो रे, रॅडियन पर सेकंद. कळालं, हे ह्याचा SI युनिट तयार झाला आपल्याला, हे विसरायचं नाही. अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी असते माय, अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन हे सेम असते अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन सारखी. कशाच्या नियमानुसार, राईट हँड रूलच्या नियमानुसार. हे विसरायचं नाही. आलं का लक्षात माय, राईट हँड रूलच्या नियमानुसार. हे खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. ओमेगा इक्वल टू 2π/t, ओमेगा इक्वल टू 2πn. हे बेसिक गोष्टी आहेत सगळ्या. आलं लक्षामध्ये, बेसिक गोष्टी आहेत. आणि आपल्याला प्रॉब्लेम आहे. का प्रॉब्लेम आहे तर आम्ही सूत्र नीट पाठ करत नाही. हा आमचा प्रॉब्लेम आहे. त्याला आम्ही काय करावं, थिअरीच आम्हाला समजली नाही. आपण कशाची तयारी करायला, चला MCQ पाठ करून टाका. चला ह्याचं उत्तर येतं, ह्याचं ए, ह्याचं बी, ह्याचं सी. असं नाही जमणार. तुम्हाला बेसिक सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप महत्वाचं आहे. आलं का लक्षामध्ये माय. बघा, आपल्याला प्रॉब्लेम पडलाय, आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार का, आपल्याला सूत्र पाठ नाही. सूत्र का बरं पाठ नाही, त्याचं काय म्हणणं आहे हेच आपल्याला माहित नाही. आपण कधी वाचलेलं नाही. डायरेक्ट आम्ही काय करायलो, चला तयारी. आमचा सगळा अभ्यासक्रम असा आम्ही पूर्ण NCERT टच करायचं. कुठून करायचं, बेसिकच नाही. बेसिक महत्वाचं आहे. चला ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत अँग्युलर ऍक्सेलरेशन. आता आपल्याला बघायचं आहे माय अँग्युलर ऍक्सेलरेशन. आलं लक्षामध्ये. आपण अँग्युलर व्हेलॉसिटी पाहिलेलं आहे. आता आपण बघूया अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशनची इथं डेफिनेशन दिली आहे बेटा. जसं आपण अँग्युलर व्हेलॉसिटीची डेफिनेशन पाहिली, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता बघा, अँग्युलर ऍक्सेलरेशनचे आपल्याला बघायचं. मी थोडंसं इकडच्या बाजूला घेणार आहे, या साईडला. चला, अँग्युलर ऍक्सेलरेशनला माय, अँग्युलर ऍक्सेलरेशनला अल्फाने दर्शवतात. कशाने दर्शवतात बेटा, अल्फाने. आता आपण इकडे या साईडला थोडंसं मी याच्याबद्दलची माहिती घेतो. बघा, अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे काय आहे. अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आपण ह्याला जसं लिहिलंय तसंच लिहितो मी, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. किती मजेशीर आहे बघा. The rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity. Angular velocity. Rate of change of angular velocity with respect to time is called as angular acceleration. Is called as angular acceleration. म्हणजे काय होऊ लागले हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय झालं, अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि ह्याचा आपण विथ रिस्पेक्ट टू आपण रेट घेतला, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन. खूप सिंपल आहे. मग जर या ठिकाणी आपल्याला हे फॉर्म्युला घ्यायचा असेल तर आपण काय घेऊ शकतो, इथं आपण आहे dθ/dt असेल लिहितो, स्मॉल इन्फिनिटेसिमल शॉर्ट इंटरव्हल ऑफ टाइमला. इथं तसं आपण dw/dt पण घेऊ शकतो. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन. आलं लक्षामध्ये. चला,
एक आपण पाहूयात बेटा ह्याच्यावरचे म्हणजे प्रॉब्लेम कशा पद्धतीनं पडतात. खूप महत्वाचा आहे हा बीट. ह्याचा अवरेज अँग्युलर ऍक्सेलरेशन कसं काढायचं. समजा सुरुवातीचा फॅनचा वेग हा ω1 आहे इनिशियल स्पीड, आणि तो फॅन काय करतोय सेकंड त्याच्या फायनल स्पीडला जाऊन थांबतोय ω2. इनिशियल स्पीड काय झाली त्याची ω1, अँग्युलर स्पीड त्याची लिनियर स्पीड आहे. सॉरी, अँग्युलर स्पीड किती आहे ω1, फायनल अँग्युलर स्पीड किती आहे ω2. आपण फॅन स्टार्ट केलं, स्विच ऑन केलं, त्याच्या सुरुवातीचा कोनीय वेग हा ω1 झाला, कळलं. आता फायनल त्याचा वेग किती असेल ω2. त्याचा अँग्युलर ऍक्सेलरेशन किती असेल रे, तर अवरेज अँग्युलर ऍक्सेलरेशन काढत असताना फायनल अँग्युलर स्पीड मायनस इनिशियल अँग्युलर स्पीड डिवायडेड बाय त्यानं घेतलेला टाइम, हा त्याचा फॉर्म्युला. खूप महत्वाचा आहे बरं का. हे प्रॉब्लेम सोडवत असताना मी आता सांगितलं आपल्याला आता खऱ्या चॅप्टरची सुरुवात इथून झालेली आहे. अवरेज अँग्युलर ऍक्सेलरेशन काढत असताना फायनल अँग्युलर स्पीड मायनस इनिशियल अँग्युलर स्पीड डिवायडेड बाय टाइम. तर बघा तुम्हाला थोडं आठवतंय का रे, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आठवा. तुमच्या समोर इथं काय दिसते, ए इक्वल टू फायनल लिनियर व्हेलॉसिटी मायनस इनिशियल लिनियर व्हेलॉसिटी अपॉन टाइम टी, व्ही मायनस यू अपॉन टी दॅट इज इक्वल टू ए इक्वल टू ट्रान्सलेशनल मोशन 1 डायमेन्शनल मध्ये सांगितलं मी तुम्हाला. ए इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, ह्याचं संपूर्ण केल्यानंतर व्ही इक्वल टू यू प्लस ए टी, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन तयार होतं. इन द सेम वे इथं सुद्धा त्याच पद्धतीनं अँग्युलर ऍक्सेलरेशनच्या डेफिनेशनवरनं आपलं इकडचं अनालॉगस क्वांटिटी आहे ना, अनालॉगस इकडे रोटेशनल याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी ही क्वांटिटी तयार होते. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन्स तयार होतं. अवरेज अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे काय ω2 मायनस ω1 अपॉन टी. मग मी आता सांगितलं जसं काही इथं ω इक्वल टू 2π/t आहे. कधी तुम्हाला प्रॉब्लेम आला विथ रिस्पेक्ट टू पिरियडने तर हा फॉर्म्युला ठेवावा लागेल 2π/t2 मायनस 2π/t1 डिवायडेड बाय टी. हो का, हे आहे. कधी जर नंबर्स ऑफ त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सीज दिली तर 2πn ठेवावं लागेल 2πn2. बऱ्याच वेळेला हाच प्रॉब्लेम असा पडतो आपल्याला 2πn2 मायनस, एक मिनिट हे थोडंसं आपण व्यवस्थितशीर लिहून घेऊयात बेटा. हां, काय म्हटलंय त्यानं बघा इथं, जर तुम्हाला त्यानं नंबर्स ऑफ रोटेशन्स दिलं वा सुरुवातीला फॅन हा एवढ्या एवढ्या आरपीएमने असतो, आरपीएमने, हां हे थोडंसं महत्वाचं आहे. सर ते आम्हाला आरपीएम आणि आरपीएस काय तेच कळणार. काय करावं मग आता, 2πn2 मायनस 2πn1 डिवायडेड बाय हा तुमचा टी. ह्याच्यातनं कॉमन काय निघू लागले राजू, कॉमन काय निघू लागले सांग. 2π कॉमन निघतं, 2π कॉमन कंसात करावं लागले रे n2 मायनस n1 अपॉन टी. हा फॉर्म्युला तयार झाला बघा अवरेज अँग्युलर ऍक्सेलरेशनचा. खूप महत्वाचा, ह्याच्यावर प्रॉब्लेम पडतात. आता हे काय आहे माहितीये का आम्हाला, सर हे एन काय लिहिलेलं तुम्ही. एन म्हणजे नंबर्स ऑफ रोटेशन्स, त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे. तर बेटा हे कसं असतं माहितीये का, आरपीएम रोटेशन पर मिनिट. आपला फॅन हा किती फिरतो, एका मिनिटाला किती खिडक्या घेतो, गर 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 3 ब्लेड किती फिरतात. तर 1 आरपीएम बरोबर 60 आरपीएस रोटेशन पर सेकंद. आलं का लक्षामध्ये माय, 60 आरपीएस, 1 आरपीएम इज इक्वल टू 60 आरपीएस. जर तुम्हाला असं त्यानं दिलं की बा फॅन हे 2 आरपीएम न फिरतं, तर आपण प्रॉब्लेम मध्ये त्याला आरपीएस मध्ये करायचं. 2 × 60 किती झालं माय, 120 आरपीएस. कळलं. त्यानंतर आरपीएस मध्ये असेल तर आरपीएम करायचं उलट आहे. हो का, आरपीएस इक्वल टू काय 1/60 आरपीएम. सिंपल. आरपीएस इज इक्वल टू 1/60 आरपीएम रोटेशन पर मिनिट. ह्यालाच बेटा हर्ट्ज पण म्हणतात, हर्ट्ज. आलं लक्षामध्ये. आरपीएसलाच तुम्ही दुसरं पण काय वापरू शकता, हर्ट्ज युनिट आहे फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे, हर्ट्ज. हे स्मॉल पूर्ण लिहित असताना ह्याला सिम्बॉलिकल असं दर्शवायचं, हर्ट्ज. हे सायंटिस्टच्या नावावरून ते पडलेलं आहे. ठीक आहे. हे 60 आरपीएस, 1 आरपीएम इक्वल टू 60 आरपीएस. 1 आरपीएस इज इक्वल टू 1/60 आरपीएम रोटेशन पर मिनिट. हे विसरायचं नाही. प्रॉब्लेम सोडवत असताना n2 मायनस n1 डिवायडेड बाय टी. काय टाइम पिरियड दिलेला असेल ते ठेवायचा. 2π ची किंमत ठेवायची 6.28 म्हणजे 2 × 3.14 कॅल्क्युलेशन करायचं. ते तुमचं अवरेज अँग्युलर ऍक्सेलरेशन येतं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बेटा, ह्याची डायरेक्शन कशी असते. मग अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असते, आता हे पण तुम्हाला सांगणं खूप महत्वाचं आहे. तर बघा बेटा, जेव्हा पार्टिकल हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कार्य करत असतो आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ही जर वरच्या डायरेक्शनमध्ये असेल तर त्याचा अँग्युलर ऍक्सेलरेशन सुद्धा वरच्याच डायरेक्शनमध्ये असतो. आलं लक्षामध्ये, वरच्याच डायरेक्शनमध्ये असतो. हे विसरायचं नाही.
आता जर म्हणजे थोडक्यात आता इथं तुम्हाला सांगतो मी, अँग्युलर स्पीड जर इन्क्रीज होत असेल तर, अँग्युलर स्पीड जर इन्क्रीज होत असेल, मी थोडंसं काय करतो बेटा, तुम्हाला हे क्लिअर व्हावं म्हणून जरा मी इकडे बाजूला घेतो याला. ठीक आहे, हे आपण थोडंसं बाजूला घेऊया. ठीक आहे, तर बघा थोडं व्यवस्थितपणे आपल्याला कळेल की मी नेमकं काय लिहिणार आहे ते तुमच्याही लक्षात येईल. ठीक आहे, या ठिकाणी असू दे, हे मी इकडे घेतो. ठीक आहे, तुम्हाला बघा या ठिकाणी ही गोष्ट क्लिअर व्हायला पाहिजे की आपण नेमकं काय करणार आहोत. ठीक आहे, तर बघा अँग्युलर जे स्पीड असते ना, अँग्युलर स्पीड जर वाढली, इथं थोडंसं लक्षात घ्या, जर अँग्युलर स्पीड इन्क्रीजिंग असेल, अँग्युलर स्पीड जर इन्क्रीज होत असेल, अँग्युलर स्पीड जर इन्क्रीज होत असेल तर नेमकं काय, तर अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन ही त्याचा सेंटर आहे, हे अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे, हे अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे. जर अँग्युलर स्पीड इन्क्रीज असेल, अँग्युलर स्पीड जर वाढत असेल तर अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन हे अँग्युलर व्हेलॉसिटी सारखी असते, म्हणजे अपवर्ड असते. जर अँग्युलर स्पीडची डायरेक्शन हे किंवा अँग्युलर स्पीड जर डिक्रीज मध्ये असेल, डिक्रीज कळतं, डिक्रीज म्हणजे कमी होणे, डिक्रीज कमी होणे, तर अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन हे खालच्या दिशेने असते. अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन तर वरच राहणार आहे, याचा विषयच नाही. अँग्युलर ॲक्सेलरेशन आपल्या अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कुठं राहणार आहे बेटा, वरच्या दिशेनेच राहणार आहे, याचा विषयच नाही. पण दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे अशी गोष्ट आहे की तुमची जर या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन जर या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी जर तुमची वरच्या दिशेनं असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी जर आपल्याला इन्क्रीजिंग असेल, इन्क्रीजिंग अँग्युलर स्पीड जर आपली वाढणारी असेल, वाढणारी किंवा इन्क्रीजिंग असेल, आपण त्याला काय म्हणूया की स्पीड जर त्याची जास्त असेल अँग्युलर स्पीडची, तर अँग्युलर ॲक्सेलरेशनची पण डायरेक्शन कशी असते माय, अँग्युलर स्पीडची पण डायरेक्शन त्याच पद्धतीने असते. आलं लक्षामध्ये, अँग्युलर स्पीडची डायरेक्शन आपली त्याच पद्धतीनं असते. तर हे थोडंसं आपण या ठिकाणी बघणार आहोत, हे लक्षात घ्या की अँग्युलर स्पीडची डायरेक्शन जर इन्क्रीजिंग असेल तर अँग्युलर ॲक्सेलरेशनची सुद्धा डायरेक्शन त्याच पद्धतीनं असेल, आणि अँग्युलर व्हेलॉसिटी जर डिक्रीजिंग असेल तर आपल्याला त्याच ठिकाणी अँग्युलर ॲक्सेलरेशन त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये पाहायला मिळेल. आलं लक्षामध्ये, अपोजिट डायरेक्शनमध्ये पाहायला मिळेल. तर आपण थोडंसं बघूया अँग्युलर व्हेलॉसिटी. मी थोडंसं इकडचं पुसून घेतो, म्हणजे ते सगळंच हे होऊन चाललंय, तर थोडंसं आपण इकडे बघूया. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. तर बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम इज कॉल्ड एन अँग्युलर ॲक्सेलरेशन. मला फक्त आता शेवटचं तुम्हाला डायरेक्शनच्या बद्दल सांगायचं होतं, तर हे मी डायरेक्शनच्या बद्दल सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल सगळं. आपण आपलं स्टडी मटेरियल वगैरे ह्याच्यावरती प्रोव्हाइड करणार आहोत, घाबरायचं काही कारण नाही. तुमच्या डाऊट सेशनमध्ये तुमच्या डाऊट्स पण क्लिअर होतील. ठीक आहे, बघा इकडे लक्ष द्या बेटा. जर अँग्युलर स्पीड हे वाढणारे असेल किंवा अँग्युलर स्पीड जर इन्क्रीजिंग असेल, अँग्युलर स्पीड जर इन्क्रीजिंग असेल तर तुमची अँग्युलर ॲक्सेलरेशनची पण डायरेक्शन त्याच पद्धतीनं असते. म्हणजे थोडक्यामध्ये, इफ द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ दॅट पार्टिकल इज इन्क्रीजिंग, मीन्स इन्क्रीजिंग इन अँटी क्लॉकवाईज सेन्स पार्टिकल फिरतोय, तर अँग्युलर ॲक्सेलरेशनची सुद्धा डायरेक्शन त्याच पद्धतीनं असेल. जर अँग्युलर व्हेलॉसिटी हे डिक्रीजिंग असेल, डिक्रीजिंग म्हणजे खालच्या दिशेनं असेल, कमी कमी होत जात असेल, तर अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन त्याच्या अपोजिट असते. म्हणजे ही झाली अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि ही झाली अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन. आता तुमच्या लक्षात हे येऊ द्या, म्हणजे ओमेगा जर इन्क्रीज झाला, इन्क्रीज वाढलेला असेल, इन्क्रीजिंग, तर या ठिकाणी तुमची अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन सेम ॲज दॅट अँग्युलर व्हेलॉसिटी अपवर्ड आहे. जर अँग्युलर व्हेलॉसिटी डिक्रीज असेल, डिक्रीज म्हणजे कमी होणे, तर अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन हे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असते. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता आपण ह्याचं SI युनिट बघणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, अल्फा म्हणजेच काय रे, अल्फा म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. अँग्युलर व्हेलॉसिटीची काय आहे SI युनिट आपण आत्ताच बघितलं बेटा, रॅडियन पर सेकंद.
आणि हे टायमिंग कशात मोजतात, परत सेकंदमध्ये मोजतात. सेकंद आणि सेकंद कॅन्सल करचाल नाही तर हे असं होणार नाही. काय होईल रे, अँग्युलर, हे बघा, हे परत सांगतो मी, तर एकदा घेतो, अजून एकदा. हां, थोडंसं बघा इकडे, अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. अँग्युलर व्हेलॉसिटीचं काय युनिट लिहिले बेटा आपण, अँग्युलर व्हेलॉसिटीचं लिहिले रेडियन पर सेकंद डिवायडेड बाय टाइम. कशात लिहिते, सेकंदमध्ये. हा सेकंद वर गेला म्हणजे काय होईल रे, रॅडियन पर स्क्वायर सेकंद. हे कशाचं युनिट झालं, अँग्युलर ॲक्सेलरेशनचं युनिट झालं. अँग्युलर स्पीडचं काय युनिट आहे, अँग्युलर स्पीडचं रॅडियन पर सेकंद. हे अँग्युलर स्पीडचं SI युनिट आहे आणि ह्याचं SI युनिट काय आहे बेटा, रॅडियन पर स्क्वायर सेकंद. आलं लक्षामध्ये. तर हे अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन, हे फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलरेशनचा. ह्याच्यावरून आपण ओमेगाचा हा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता, 2πn किंवा 2π/t फॉर्म्युला लक्षात आला. हे कशावरून घेतलं होतं आपण, ओमेगा इक्वल टू θ/t आपण घेतलं. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, जर तो पार्टिकल कंप्लीट 1 रिव्होल्यूशन करत असेल तर 2π इतकं अँग्युलर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट कव्हर करतो, म्हणजे 2πt इतक्या वेळे, म्हणून 2π/t आपण हा फॉर्म्युला घेतला. ह्याच्यामध्ये रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड म्हणजे फ्रिक्वेन्सी घेतली, म्हणून 2πn हा फॉर्म्युला झाला. ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलरेशनमध्ये आपण पाहिलं तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर ॲक्सेलरेशन. जर अँग्युलर स्पीड चेंजेस फ्रॉम ω1 to ω2, म्हणजे जर एखाद्या वस्तूची, एखाद्या फॅनची, एखाद्या कुठल्याही पार्टिकलची, ऑब्जेक्टची जर अँग्युलर स्पीड हे ω1 to ω2 बदलत असेल, चेंज होत असेल, चेंज इन अँग्युलर स्पीड होत असेल, तर मग काय घ्यायचं, फायनल अँग्युलर स्पीड मायनस इनिशियल अँग्युलर स्पीड डिवायडेड बाय टाइम. म्हणजेच काय झालं रे, ॲव्हरेज अँग्युलर ॲक्सेलरेशन. हा पण फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे, डायरेक्ट आपल्याला इथं ठेवता येतो. जर त्याच्यामध्ये त्यांनी RPM मध्ये नंबर्स ऑफ रोटेशन दिले असतील, 1 RPM 2 RPM, त्याचं RPS मध्ये करायचं. मग इथं सांगितलं मी तुम्हाला 1 RPM म्हणजे काय म्हणून सांगितलं आहे बेटा, 60 RPS. खूप महत्त्वाचं आहे, आलं लक्षामध्ये. आणि 1 RPS इक्वल टू 1/60 RPM, हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. म्हणून इथं आपण काय घ्यायचं, 2π × -2πn1/t, 2π कॉमन, n2 - n1/t. ह्याच्या या सूत्राच्या वापरानं आपण प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करू शकतो. डायरेक्शनच्या बद्दल सांगितलेलं आहे. अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी असते बेटा, अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन सारखी असते. अँटी क्लॉकवाईजमध्ये, क्लॉकवाईजमध्ये त्याच्या खालच्या डायरेक्शनमध्ये असते. अँग्युलर ॲक्सेलरेशनचं आपण काय बोललेलं आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर ॲक्सेलरेशन. अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असते माय, अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन हे अँग्युलर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन सारखे असते जेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटी हे इन्क्रीजमध्ये असेल, इन्क्रीजिंग होत असेल, वाढणारी अँग्युलर स्पीड असेल तर. आणि जर कमी होत असेल तर, चला आपण उदाहरण घेऊया. फॅनची स्पीड सुरुवातीला तुम्ही स्विच ऑन केल्यावर वाढते का कमी होते, तर फॅनची स्पीड वाढते. म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असेल रे, अँग्युलर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन सारखी असेल. ठीक आहे. आता आपण कुठेतरी बाहेर चाललोय, फॅन बंद करायचा. आता फॅन बंद केला आपण, अँग्युलर स्पीड आपली आता कमी होते का वाढते फॅन बंद केल्यावर, तर कमी होत जाते. मग अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असेल, त्याच्या अपोजिट असेल. म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी, कळाले काय झालं, अँग्युलर व्हेलॉसिटी त्याचा दर वेळेनुसार कमी होत चाललाय. म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन कमी होत जाईल, डिक्रीजिंग होत जाईल. अँग्युलर व्हेलॉसिटी कमी झाली, आलं का लक्षामध्ये. अँग्युलर व्हेलॉसिटी वाढली तर अँग्युलर ॲक्सेलरेशन पण सेम त्याच दिशेनं असेल. इकडे कमी झालं तर त्याच्या विरुद्ध, रिटार्डेशन जसं आपण म्हणतो तसं इथं काय झालं, त्याच्या अपोजिट डायरेक्शन्समध्ये होईल. तर ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. ह्याचं युनिट काय, अँग्युलर व्हेलॉसिटीचं रॅडियन पर सेकंद, ह्याचं रॅडियन पर स्क्वायर सेकंद. ठीक आहे बेटा. इथं आपण या ठिकाणी आज अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन ही बीट आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके, धन्यवाद.